नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. तर आज आपण ह्या ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत, म्हणजेच पूर्ण ब्लाऊज आपण शिवणार आहोत. तर याचं कटिंग मी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे. तुम्ही जर का पाहिलेलं नसेल तर तो भाग नक्की बघा, म्हणजे कटिंग एकदा तुमच्या लक्षात आलं की शिवण खूप सोपं होऊन जाईल आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तर अधिकच सोपं होऊन जाईल. तर इथे पाहू शकता ह्या ब्लाऊजची फिनिशिंग आणि त्याला जी आपण कॉड पायपिंग बनवलेली आहे ते सगळं इतकं सुंदर आहे आणि जवळजवळ या ब्लाऊजची शिलाई मी 500 रुपये घेतलेली आहे. सो तुम्हीसुद्धा नक्कीच घेऊ शकता. आता ह्या कॉड पायपिंगचा जो व्हिडिओ आहे किंवा कॉड पायपिंग कशी करायची या संदर्भात जी माहिती आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. चला मग आता हा ब्लाऊज आपण शिवण्यासाठी घेऊया. तर कटिंगचा पार्ट जर तुम्ही पाहिला तर त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील, सविस्तर माहिती मिळेल आणि आपण कसा कटिंग केला हे सुद्धा समजेल. त्यामुळे कटिंगचा पार्ट पाहायला विसरू नका. तर या इथे जो फिटिंगचा भाग असतो प्रिन्सेस कटचा साईडचा, तर तो घेतलेला आहे मी. आणि ब्लाऊज पीस हे जे आहे ते उलटी बाजू वर ठेवायची आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि अस्तरचा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे पूर्णपणे. बघा, 5 इंच मार्जिन पकडायचं आणि जोडून घ्यायचा आणि जो ब्लाऊज पीसचा भाग आहे एक्स्ट्रा राहिलेला अस्तरच्या बाहेर तो कट करून घ्यायचा. अशाच प्रकारे मी दोन्ही पार्ट तयार करून घेतलेत. ते झाल्यानंतर आपण घेणार आहोत समोरचा भाग, म्हणजे जी हुकपट्टी आपण लावतो तो भाग. तर हा भाग जोडताना आपल्याला काय करायचं, ब्लाऊज पीसचा जो पार्ट आहे ती सरळ बाजू वर ठेवायची आणि त्यावरती अस्तर ठेवायचं आणि फक्त गळ्याचा जो भाग आहे तो 5 इंच मार्जिन पकडून शिवून घ्यायचा. तर तो आपल्याला आतमधल्या बाजूला पलटी करायचा आहे. म्हणजे गळ्याला आपण फिनिशिंग अशा पद्धतीने देणार आहोत की आपण नंतर त्याला कॉड पायपिंग जोडणं खूप सोपं जातं. इथे पाहू शकता मी 5 इंच मार्जिन कवर केलं आहे आणि एक्स्ट्रा जो भाग आहे तो कट करून घेतला. नॉचेस द्यायचे व्यवस्थित, पंचकोनी गळा असल्यामुळे कॉर्नर्सवरती नॉचेस द्यायचे आणि हा आतल्या बाजूला पलटी करून घ्यायचा आहे. त्यावरती दाबटीप देऊन घ्यायचे. दाबटीप दिल्यानंतर मी पलटी केला व्यवस्थित, थोडंसं नख मारायचं म्हणजे हा जो गळा आहे तो व्यवस्थित सेटल होतो. त्यानंतर हुकपट्टी जी आहे तिथला भाग फक्त आपण शिवून घेतलेला आहे. बाकीचे साईडचे पार्ट जे आहे ते तसेच ठेवलेत, कारण आपण शोल्डर जे इनविजिबल जोडणार आहोत. इनविजिबल म्हणजे आतल्या बाजूला कुठल्याही प्रकारचं मार्जिन दिसणार नाही शोल्डर जोडल्यानंतर. अशाच पद्धतीने मी दुसऱ्या साईडचा जो भाग आहे तो सुद्धा तयार करून घेतला. आता आपण घेतो आहे पाठीचा भाग. आपण इथे गोल गळा मार्क करून घेतला होता, तर त्याचाच आपण पानगळा करून घेणार आहोत. काही नाही, फक्त तिथेच आहे तसा शेप देऊन घ्यायचा. तुम्हाला खूप डीप हवा असेल तर त्या पद्धतीने खालच्या बाजूची गळा रुंदी 3.5-4 इंच वाढवू शकता, पण त्याला नॉट लावावी लागते मग खूप डीप जेव्हा गळा जातो तेव्हा. खूप डीप म्हणजे ब्रॉड स्प्रेड, बाजूला जो स्प्रेड होतो तो. आता इथे ह्या गळ्याला सुद्धा आपण फिनिशिंग कशी देणार आहोत, पलटी करून. तर मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीस जो आहे तो सरळ भाग वर ठेवला आणि त्यावरती अस्तर ठेवलं आहे आणि एक्स्ट्राच्या पिना लावून घ्यायच्या म्हणजे सरकणार नाही. त्याचबरोबर गळ्याला 5 इंच मार्जिन कवर करायचं आहे आणि शिवून घ्यायचं. शिवल्यानंतर हा मधला जो भाग आहे तो कट करायचा. इथे तुम्ही कॅनव्हास पण वापरू शकता. डायरेक्टली आतल्या बाजूला तुम्ही पलटी करू शकता कॅनव्हास वापरून सुद्धा. नॉचेस दिले, त्यानंतर दाबटीप द्यायची. दाबटीप दिल्यामुळे काय होतं, गळ्याचा जो भाग आहे त्याला डबल टीप बसते, त्यामुळे फिनिशिंग पण चांगलं येतं आणि टिकतोसुद्धा चांगला. म्हणजे अगदीच बऱ्याचदा कॅनव्हास लावायची सुद्धा गरज पडत नाही. अशा पद्धतीने जर केला तर टिकालाही चांगला आहे डबल टीप बसल्यामुळे आणि फिनिशिंगसुद्धा छान दिसते. अशा पद्धतीने हा गळा तयार झाला आहे. आता आपण साईडचे जे भाग आहेत अस्तरचे ब्लाऊज पीसला जोडून घेऊयात. जोडल्यानंतर एक्स्ट्रा पार्ट जो असतो साईडचा तो कट करून घ्यायचा.
आता आपण इथे कमरेला कमरपट्टी लावणार आहोत. त्याआधी टक्स टाकून घ्यायचे. तर टक्स पण किती घ्यायचे हे सुद्धा मी कटिंगच्या भागामध्ये सांगितलेलं आहे. टक्स टाकून झाल्यानंतर साधारणतः 1.5 इंच उंचीची पट्टी आणि जेवढी कमरेचा अर्धा भाग आहे पाठीमागचा तेवढी रुंदी घ्यायची. पट्ट्या कमी पडत असेल तर मी इथे जोडून घेतल्यात. आता कमरेच्या बाजूला अर्धा इंच मार्जिन कवर करायचं आणि पट्टी जोडून घ्यायची. इथे पट्टीला ना थोडीशी जे आपण टक्स टाकले तिथे छोट्या छोट्या 2 प्लीट्स टाकल्या ना तर ब्लाऊज पाठीमागच्या बाजूने उचलत नाही. त्यानंतर एक फोल्ड देऊन पूर्ण फोल्ड हा आतमध्ये पलटी करायचा. आणि आता इथे मी टिप टाकते आहे ना जी, ती थोडीशी मोठ्या साईजची टाकायची. नंतर आपण हातशिलाई करून ती टिप उसवून घ्यायची. अशा पद्धतीने आपली कमरला छान अशी पट्टी जोडून झालेली आहे. आता आपण फ्रंट पार्ट जोडणार आहोत. तर फ्रंट पार्ट जोडताना जसं मी म्हणाले की आपल्याला इनविजिबल शोल्डर जोडायचे आहेत. तर इथे काय करायचं, फ्रंट साईडचे दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आणि त्यामध्ये पाठीमागचा भाग ठेवायचा आणि शोल्डरला टिप टाकायची. शोल्डरला नेहमी डबल टिप टाकायची. एक्स्ट्राचा पार्ट जर तुम्ही थोडाफार कट केला तरी चालतो. बघा आतल्या बाजूला कुठल्याही प्रकारचं शिलाई मार्जिन जे असतं ते दिसत नाही. हे भाग जोडून घेतले आणि याच्या साईडचा जो भाग आहे तो कट करून घेतला अस्तरच्या बाहेरचा. शोल्डर पट्टी पण छान अशी एकदम समांतर झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला पण शोल्डर जोडून घेणार आहोत. पुढच्या बाजूचा भाग जो आहे तो मी खाली ठेवला आणि बघा अस्तरने मेन फॅब्रिक ओपन केलं, उघडलं, त्यामध्ये पाठीचा शोल्डरचा भाग ठेवला आणि अशा पद्धतीने आपण अर्धा इंच मार्जिन सरळ टीप टाकायची. कुठेही क्रॉस टीप टाकायची नाही आहे. इथे फक्त मेन फॅब्रिक जे होतं म्हणजे ब्लाऊज पीस तो कट केला, डबल टीप टाकली आणि हे ओपन केल्यानंतर बघा शोल्डर मस्त असं छान इनविजिबल दिसतं. हे भाग तयार झाल्यानंतर याच्या बाजूचे जे पार्ट आहेत ते जोडायचे आहेत. प्रिन्सेसचा टक्स डाव्या बाजूला डाव्या बाजू, उजव्या बाजूला उजवी बाजू ठेवून घ्यायची आणि जोडायला सुरुवात करायची. इथं आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि इथे आपण ऑलरेडी टक्स मोजलेला असतो त्यामुळे कुठेही कमी जास्त होता कामा नये कुठलाच पार्ट. दोन्ही भाग आपल्याला समांतर बसले पाहिजेत. तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये एक मी खालच्या बाजूने कमरेच्या बाजूने जोडला आहे, एक मुंड्याच्या बाजूने जोडला आहे. तर दोन्ही पार्ट कुठेही आपल्याला कट करावे लागले नाहीत. त्यामुळे शक्य होईल तेवढं हे जे पार्ट आहेत ते बसवण्याचा प्रयत्न केला तर ब्लाऊजला पफ खूप छान येतो. नाहीतर काय होतं, एखाद्या बाजूने जर तुम्ही कट केलं तर जो मेन सेंटर टक्स असतो तो एकमेकांना जुळला न गेल्यामुळे ब्लाऊजला पफ येत नाही. म्हणजे जी काही फुगवटा तयार व्हायला पाहिजे तो होत नाही. आता या इथे आपण हुक आणि आयपट्टी बनवणार आहोत. तर हुक आणि आयपट्टीचे बरेच मी असे सेपरेट व्हिडिओ शेअर केलेले आहेत. ते सुद्धा ह्या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा लिंक करते. तुम्हाला सोपं जाईल ज्यांना माहीत नाही त्यांनी, जे पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती आहेत. आता इथे पुढच्या बाजूला सुद्धा आपल्याला कमरेला पट्टी लावायची. सेम आपण पाठीमागच्या बाजूला जशी लावली तशीच लावायची आहे. फक्त हुक आयपट्टी कमी जास्त होता कामा नये. त्यानंतर अस्तरचे आपण बाही तयार करून घेतलेली आहे. बाही बसते की नाही एकदा चेक करायची आणि जोडायला सुरुवात करायची. इथे लक्षात ठेवायचं बाही जोडताना जो आपला पुढचा भाग आहे तो बरोबर पुढच्या मुंड्याला जोडला पाहिजे बाहीचा, बॉडीच्या पण, आणि पाठीचा पाठीला बरोबर जोडला गेला पाहिजे. नाहीतर डाव्या बाजूची उजव्या बाजूला, उजव्या बाजूची डाव्या बाजूला असं होता कामा नये. बाही जोडून झालेली आहे. अर्धा इंच मार्जिन कवर करायचं. आता आपण एक साईडचं ह्याच साईडचं फिटिंग करून घेणार आहोत. तर बघा सरळ भाग व्यवस्थित ठेवलेले आहेत समोरासमोर आणि अगदी कडेने फक्त हे 2 भाग एकमेकांना जॉईंट करता येईल एवढ्या भागावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची. टीप टाकल्यानंतर हे मी पलटी केलं. पलटी केल्यानंतर इथे सुद्धा आपल्याला अगदी अगोदर एका कडेने टीप टाकून घ्यायची. आता फिटिंगचा पार्ट, तर कमरेचा चौथा भाग इथे टाकायचा
7.5 इंच. त्यानंतर छातीचा चौथा भाग आपण 36 मापाचं ब्लाऊज कटिंग केलं होतं, 9 इंच. आणि इथे जर तुम्ही पाहाल तर बाहीला ऑलरेडी मार्किंग आहे, त्यामुळे वेगळं मार्किंग करायची गरज नाही पडणार आहे. इथे मी हा भाग सरळ केला, म्हणजे फिटिंग पण किती परफेक्ट आणि सरळ येतं आहे हे पण पाहू शकता. आता फिटिंग एकदम सरळ येण्यामागे खूप सारी कारणं असतात. तुम्ही ब्लाऊजची जी मुंढा खोली घेताय किंवा ब्लाऊजला जो मुंढा मार्क करताय तो परफेक्ट असायला पाहिजे. बाहीला जो मुंढा मार्क केलेला आहे किंवा मुंढा खोली घेतली ती परफेक्ट पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्यामुळे तुमच्या ब्लाऊजची जी शिलाई आहे ती एकदम सरळ येते. यामध्ये आतमध्ये मार्जिनची टीप टाकली आणि अशा पद्धतीने एक साईडचं आपलं फिटिंग झालेलं आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला पण मी बाही जोडून फिटिंग करून घेणार आहे. तर आतल्या बाजूला बघा, इथे मी दुसऱ्या बाजूचा दंड इथे दंड घेऱ्यावरती ठेवला. तुमच्याकडे तर ब्लाऊज असेल फिटिंगला तर अशाच पद्धतीने ठेवा. जर बॉडीवरती माप घेतलं असेल तर दंड घेराचं निम्मा इथं मार्क करायचं आणि बाकी छातीचं कमरेचं मार्किंग सेम बघा तुम्ही. आणि इथे सुद्धा ह्या बाजूला सुद्धा सरळ टीप येते, मार्जिनची टीप टाकली आणि अशा पद्धतीने हा ब्लाऊज आपला पूर्णपणे तयार झालेला आहे. आता सिम्पली ह्या ब्लाऊजला आपल्याला पूर्ण तयार झाल्यानंतर आपण कॉड पायपिंग जोडणार आहोत. तर कॉड पायपिंगचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल, पाहायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे व्हिडिओ ऑनलाईन आला की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. सो हा ब्लाऊज कसा झाला आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीसुद्धा स्वतः स्टिच करा. स्टिच केल्यानंतर कसा झाला हे सुद्धा नक्की मला सांगा. चला मग भेटूया छानशा नवीन एका व्हिडिओसोबत. म्हणजेच आपण इथे कॉड पायपिंग कशी तयार करायची आणि ती जोडायची कशी, पंचकोनी ब्लाऊज असल्यानंतर किंवा पंचकोनी गळा असल्यानंतर स्पेशली अशा ब्लाऊजला तुम्हाला कॉड पायपिंग कशी जोडायची यावरती सविस्तर व्हिडिओ येणार आहे. सो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चला भेटूया छानशा पुढच्या व्हिडिओसोबत. बाय.